भिन्न विभिन्न देवतांची नाना प्रकारे पूजा आणि उपासनेचे विधान सांगून शेवटी हेच सांगितले जाते की मानवाच्या कल्याणासाठी सगळ्यात श्रेष्ठ साधन विधी हेच आहे. सर्व प्रकारच्या उपासनेबरोबर परमात्म्याचे ध्यान अवश्य केले पाहिजे. तो परमेश्वरच सगळ्या पापांचे क्षालन करणारा, सगळ्यांना घडविणारा आणि खरा ईश्वर आहे. तोच वासुदेव, तोच जगन्नाथ आणि तोच परब्रह्म आहे, जो सगळ्या देहधारित देहात सदैव वास करीत असतो, परंतु त्याच्या बंधनात कधीच पडत नाही. आत्मारूपाच्या रूपात देहाच्या आत राहणारा तो ईश्वरांश रूपात इंद्रियांना सावध करीत असतो. तो मनाचे संचलन करीत असतो, परंतु मनाने धर्माच्या रहित आहे. तेच ज्ञान विज्ञान स्वरूपात आणि सर्वांचे साक्षी आहेत. ते बुद्धीनेही विवर्जित आहेत, म्हणजेच बुद्धीचे जे लक्षण आहे ते त्यांच्यामुळे आहे. तेच सर्व प्राण्यांचे प्राण, महान शांत स्वरूप, भयरहित आणि अहंकार आदींच्या रहित आहे. ते सर्वांचे साक्षी, नियती, परमोच्च आनंदरूपी आहे. जागृत, स्वप्न आणि सुषुप्ती ब्रह्मानंद असणे तिन्ही दशेत त्यांचे साथी त्यांच्यावर अवलंबून आहेत. चतुर्य म्हणजे चौथी स्थिती परमधाता दृश्याच्या रूपात, परंतु गुणरहित, मुक्त, बोधयुक्त, व्यापक, सत्य आणि शिवात्मा तेच आहेत. तो ज्ञानी मानव ह्या प्रकारे परब्रह्माचे ध्यान करीत असतात. ते परमपदास आणि त्याच्या रूपास प्राप्त करीत असतात. संसारात मोठ्या प्रकारचे ज्ञान आहे, त्याच्यात आत्मज्ञानाचा जरी सर्वोच्च आहे, आत्मज्ञानाचा दर्जा सर्वोच्च आहे. जी व्यक्ती आपल्या आत्मा आणि त्याच्या अपार शक्तीला जाणत नाहीत, मिळणाऱ्या रोग, व्याधी आणि जीवन मरणाच्या चक्रातून सर्वदा मुक्त होतो. यासाठीच पुराणकाराची संमती आहे. जो आत्मज्ञानाची आकांक्षा ठेवून असतो त्याला देह, इंद्रिय, मन, बुद्धी, अहंकार रहित भूत, तन्मात्र, गुण, जन्म आदी वगैरेतून पृथक स्वयंप्रकाश, निराकार, सदानंद स्वरूप, अनादि, नित्य, शुद्ध, बुद्ध, सत्य, अद्वय, अक्षर ब्रह्माचे ज्ञान अशा प्रकारे केले पाहिजे की तो ब्रह्म. अशा प्रकारे गरुड पुराण संग्रहित सामग्री आणि त्याच्या वर्णनशैलीत त्याच्यापर्यंत सर्व काही विशेषच आहे. त्याने सामान्य लोकांसाठी एक विशेष भागाची उपयोगी दृष्टीतून विविध प्रकारच्या माहितीसाठी आणि आवश्यक विषयांचे संक्षिप्त रूपात संग्रहित केले आहे. यावरून असे वाटते की प्राचीन काळी प्रचलित असलेले बहुत करून विविध विषयांवर ग्रंथातूनही मदत घेतली आहे. तरीही सर्वांनाच आपल्या उद्देशासाठी एक विशेष रूप दिले गेले आहे, याबद्दल कुणाचेच दुमत असणे शक्यच नाही. गरुड पुराणात प्रेतखंड हेच जनतेमध्ये अधिक प्रचलित आहे. सामान्य वाचक जेवढेही गरुड पुराण समजतात तेवढ्याच प्रकाशांनी तेच अंश गरुड पुराण म्हणूनच प्रसारित केले आहे. परंतु याच्या प्रथम खंडात जे विविध विषयक उपयुक्त सामग्री एकत्रित केली आहे ते पण कमी आकर्षित नाही. जसे आम्ही लिहून ठेवले आहे त्यातील सगळ्यात महत्त्वपूर्ण अंग प्रेतखंड यामध्येच दिले आहे. यमराजपुरीचे वर्णन आणि नरकाची भयंकरता समजून पापकर्मापासून वंचित राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे. जे वाचक अशा भावनेतून वाचतील त्यांना त्याचा अवश्य लाभ प्राप्त होऊ शकेल. त्यांच्या उत्कर्ष योग होऊन परमगतीस ते प्राप्त करतील आणि त्यांना वारंवार प्राण्यांच्या जन्मास
यावे लागणार नाही. ते नारायण रूपात कायमचेच पद प्राप्त करतील यात तिळभरही शंका नाही.